पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सेवा ते आवडी उच्चारावे नाम, सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम निवारोनी। न लगे हलावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया। देवाचीच नामे देवाची ये श्री, सर्व अलंकारी समर्पावी। न लगे हलावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया। तुका म्हणे होय भावेची संतोषी, तुका म्हणे होय भावेची संतोषी, वसे नामापासी आपुलिया। न लगे हलावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि नामपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम निवारोनी। सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम निवारोनी। तुकोबारायांनी अभंगाची सुरुवात सेवा या शब्दापासून केली आहे। सेवा ते आवडी उच्चारावे नाम। तुकोबाराय या अभंगातून देवाची सेवा कशी करावी हे आम्हाला सांगत आहेत। देवाची सेवा करताना पुष्कळदा आम्ही आमच्या मनानं देवाची सेवा करतो आणि चुकतो। मग देवाची सेवा करताना आम्ही चुकू नये म्हणून देवाची नेमकी सेवा काय आहे ती सेवा तुकोबाराय या अभंगातून आम्हाला शिकवत आहेत। सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम निवारोनी। अभंगाची सुरुवात सेवा या शब्दापासून केली आहे महाराजांनी। सेवा तर सेवा या शब्दाची व्याख्या सांगताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहित आहेत, तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एरतो पांडवा वाणिज्य करणे। तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एरतो पांडवा वाणिज्य करणे। स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, चकारात्मक सांगितले ज्ञानोबारायांनी। स्वामी म्हणजे देव, मनोभाव म्हणजे इच्छा। स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा। देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही वागणं ही देवाची सेवा असते। भक्तीमध्ये तुम्ही ज्याची भक्ती करता त्याला नेमकं काय हवंय हे जाणून घ्या, तसं तसं वागा, ती भक्ती असते। भक्ती कोणाची असो, मग ती लौकिक जीवनातली भक्ती असो किंवा परमार्थातली भक्ती असो,
ज्ञानोबा म्हणतात की ज्याची तुम्ही भक्ती करता त्याला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं तसं वागा. ही भक्ती असते, ही सेवा असते. स्वामीचे मनोभावा, स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. लौकिक जीवनात तुम्ही बघा, मुलगा आईवडिलाची सेवा करतो, पत्नी पतीची सेवा करते, शिष्य गुरुची सेवा करतो, नौकर मालकाची सेवा करतो. मग ही सेवा म्हणजे काय? तर पत्नीने पतीच्या इच्छेप्रमाणे वागणं ही पत्नीकडून पतीची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. मुलाने आईवडिलाच्या इच्छेप्रमाणे वागणे ही मुलाकडून आईवडिलाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. शिष्यानं गुरुच्या इच्छेप्रमाणे वागणं ही शिष्याकडून गुरुची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. नौकरानं मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही नौकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं भक्ताने भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. ए ऋतू पांडवा वाणिज्य करणे. ज्याची तुम्ही भक्ती करता त्याला काय हवं हे जाणून घ्या, तसं तसं वागा, ती भक्ती असते. एक नौकर होता आणि एक मालक होता. सकाळची वेळ मालक नौकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी कपभर चहा घेऊन ये. सकाळची वेळ मालक नौकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी कपभर चहा घेऊन ये. नौकर गेला आणि जेवणाचं ताट घेऊन आला. आता दुपार झाली. दुपार झाल्यावर मालक नौकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी जेवण घेऊन ये. नौकर गेला आणि चहा घेऊन आला. मालकानं चहा सांगितला तेव्हा नौकरानं जेवण आणलं आणि मालकानं जेव्हा जेवण सांगितलं तेव्हा नौकरानं चहा आणला. ही नौकराकडून मालकाची केली जाणारी सेवा आहे का गैरसेवा आहे? अर्थातच गैरसेवा आहे. गैरसेवा आहे. मालकाला ज्यावेळेस जे हवंय ते नौकरानं मालकाला पुरवावं ही नौकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय. तसं देवाला जे हवंय तसं आम्ही वागावं ही आमच्याकडून देवाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. देव म्हणतो माझं डोकं दुखतंय. देव म्हणतोय माझं डोकं दुखतंय. भक्तांनो माझं डोकं दाबा. आम्ही गेलो आणि देवाचे पाय दाबू लागलो. ही देवाची सेवा आहे का गैरसेवा आहे? अर्थातच गैरसेवा आहे. देव म्हणतोय ना माझं डोकं दुखतंय, देवाचं डोकंच दाबा, पाय नाही. पण आम्ही पाय दाबतो. मग देवाच्या इच्छेसारखं आम्ही वागलो का? नाही. तर देवाला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं वागा. ही देवाची सेवा असते, देवाची भक्ती असते. मालकाला काय हवं हे नौकरानं जाणून घ्यावं आणि तसं तसं नौकरांनी वागावं. ही नौकराकडून मालकाची केली जाणारी सेवा आहे, भक्ती आहे. तसं देवाला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं तसं वागा.
ही भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा आहे, भक्ती आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की सेवेमध्ये, भक्तीमध्ये ज्याची तुम्ही सेवा करता, ज्याची भक्ती करता, त्याला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं तसं वागा. ती सेवा असते, भक्ती असते. मग आम्ही भगवंताची सेवा करतो, आम्ही भगवंताची सेवा करतो, भक्ती करतो, तर भगवंताला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं तसं वागा. ही भगवंताची सेवा असते, भक्ती असते. कारण देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची भक्ती आहे. दरबारा लिहित आहे, तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एरतो पांडवा वाणिज्य करणे. स्वामी म्हणजे देव, मनोभाव म्हणजे इच्छा. देवाची काय इच्छा आहे ही जाणून घ्या आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागा. ही आमच्याकडून देवाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. मग देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही जर देवाची सेवा आहे, भक्ती आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही जर देवाची सेवा आहे, भक्ती आहे, तर देवाची नेमकी इच्छा काय आहे? देवाची नेमकी इच्छा काय आहे? तर देव अर्थात भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये प्रामुख्याने आपल्या 3 इच्छा सांगतायत. भगवान बोलतायत, चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परा, बुद्धियोगमुपाश्रित मच्चित्त सततम भव, तुवा उचित कर्मे आघवी आचरोनी मज अर्पावी, परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुनी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली आणि भ्रांत सापडे चितो. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. या वरील श्लोकातून आणि ओव्यातून भगवंतानी गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये आपली इच्छा व्यक्त केली आहे. भगवंतानं या श्लोकातून आणि ओव्यातून आपल्या 3 इच्छा गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये व्यक्त केल्या आहेत. त्यातली भगवान श्रीकृष्णाची पहिली इच्छा आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमान आणि फलेच्छा टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीनं करा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देवाची पहिली इच्छा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ही देवाची पहिली इच्छा आहे. देवाची दुसरी इच्छा, हे सर्व कर्म करताना आणि इतर वेळेसही आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. आणि देवाची तिसरी इच्छा आहे, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भगवान श्रीकृष्णानं गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये प्रामुख्यानं आपल्या 3 इच्छा व्यक्त केल्या आहेत. 1, 2, 3 कोणत्या? तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून घडणारं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आपल्या हातून घडणारं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आपले प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा. पहिली इच्छा. दुसरी इच्छा, हे कर्म करताना आणि इतर वेळेसही आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. अर्थात निरंतर तुम्ही रामकृष्ण हरिनामाचा जाप करा.
निरंतर रामकृष्ण हरी नामाचा जाप करा, ही भगवंताची दुसरी इच्छा. आणि भगवंताची तिसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 इच्छा भगवंतानं गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये व्यक्त केल्यात. आणि भगवंताच्या या 3 इच्छेप्रमाणे आम्ही वागणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. आणि यातलं काही करणं आणि काही सोडून देणं म्हणजे भक्तीतला बाजार होय, भक्तीतला चाटळपणा होय. ज्ञानोबा लिहितात, एरतो पांडवा वाणिज्य करणे, तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एरतो पांडवा वाणिज्य करणे. या ज्या 3 गोष्टी सांगितल्यात भगवंतानं, या 3 गोष्टी करणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. आणि या 3पैकी काही करणं, काही सोडून देणं म्हणजे तो भक्तीतला बाजार आहे. एरतो पांडवा वाणिज्य करणे, वाणिज्य म्हणजे व्यापार, व्यापार म्हणजे बाजार. या 3पैकी काही करणं, काही सोडून देणं म्हणजे भक्तीतला व्यापार आहे, भक्तीतला बाजार आहे. याचा अर्थ कर्मानं ईश्वराला भजा, कर्मदेवाची पूजा म्हणून करा, सातत्यानं रामकृष्ण हरी नामाचा जाप करा. आणि जगातील सजीव निर्जीव सगळे चालेल, जिवंतच काय, सजीव निर्जीव चराचर सगळे सजीव निर्जीव, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 गोष्टीचं काटेकोरपणे पालन करणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. आणि यातलं काही करणं आणि काही न करणं म्हणजे भक्तीतला बाजार होय, भक्तीतला व्यापार होय, भक्तीतला चाटळपणा होय. एरतो पांडवा वाणिज्य करणे, तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, एरतो पांडवा वाणिज्य करणे. मग ज्ञानोबारायांनी भक्ती अर्थात सेवा या शब्दाची काय व्याख्या केली? ज्ञानोबारायांनी भक्ती अर्थात सेवा या गोष्टीची 3 प्रकारे व्याख्या केली आहे. काय? तर आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सातत्यानं रामकृष्ण हरी नामाचा जाप करा, दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 गोष्टीचं काटेकोरपणे पालन करणे म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय, परिपूर्ण सेवा होय. आणि हीच गोष्ट तुकोबाराय आज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, सेवा ते आवडी उच्चारावे नाम, सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम निवारोनी, भेदाभेद काम निवारोनी. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम निवारोनी. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भगवंताची सेवा म्हणजे आवडीनं भगवंताचं नामस्मरण करणं, ही एक गोष्ट. आणि तुकोबारा इथं थांबले नाही, याला अजून एक गोष्ट जोडली. काय? भेदाभेद काम निवारोनी. अर्थात तुकोबारा आम्हाला सांगतायत की अति आवडीनं देवाचं नामस्मरण करणं आणि जगत परमात्म स्वरूप पाहणं, या 2 गोष्टी म्हणजे भगवंताची सेवा होय. आम्ही जगत परमात्म स्वरूप पाहत नाही. आम्ही भक्ती म्हटलं की एकच रट्टा लावतो, देवाचं नामस्मरण करणे. लोकांना रामनाम घेणं म्हणजे हीच देवाची भक्ती आहे अशी जवळजवळ थोडेफार वगळता आमची सर्वाचीच कल्पना झाली आहे. आम्ही देवाची भक्ती करतो म्हणजे काय करतो? देवाचं नाव घेतो, देवाचं नाव घेतो. आम्ही देवाला भजतो, देवाची सेवा करतो म्हणजे काय करतो? देवाचं नाव घेतो, देवाचं नाव घेतो. तर देवाचं नाव घेणं हीच देवाची भक्ती, हीच देवाची सेवा आहे.
अशी आमची कल्पना आहे. ठीक आहे ना, देवाचं नाव घेणं ही तर देवाची भक्ती आहेच आहेच, पण परिपूर्ण नाही आहे, परिपूर्ण नाही, अधुरी भक्ती आहे. आणि म्हणून तुकोबारांनी पुढं शेपूट जोड आहे, भेदाभेद काम निवारोनी, भेदाभेद काम निवारोनी. भेदाभेद तुकोबारा एका अभंगातून बोलतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्राम अमंगळ. मुखानं निरंतर भगवंताचं नामस्मरण करत राहणं, मुखानं निरंतर आवडीनं भगवंताचं नामस्मरण करत राहणं आणि जगत परमात्मा स्वरूप पाहणं, या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात अवलंबनं म्हणजे भगवंताची परिपूर्ण सेवा होय, भक्ती होय. आणि हीच गोष्ट तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितात की सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम निवारोनी. आणि म्हणून अति आवडीनं भगवंताचं नामस्मरण करा आणि त्या जोडीला जगत परमात्मा स्वरूप पहा. अर्थात जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा आणि प्राणी मात्राच्या कामी या. या दोन गोष्टी आपल्या जीवनात अनुकरणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम निवारोनी. आम्ही गंमत अशी आहे की भक्तीमध्ये फक्त देवाचं नामस्मरण करतो, आम्ही कर्म टाकतो आणि नुसतं देवाचं नाव घेत बसतो. जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत आपल्या वाट्याला आलेलं काम कुणीही टाकू नये, हा शास्त्राचा दंडक आहे. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी जर आम्ही आमची कर्म टाकली तर आम्हाला दोष लागतो, आम्हाला पाप लागतं आणि पापाने आम्ही नरकाला जातो. नरवाराय लिहितात, अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील आणि अपेश तेन वचेल कल्पांतवरी. अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील. देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुन संन्यासाच्या गोष्टी करू लागला, देवा मला युद्ध नको, माझेच, मी कसे मारू, चुलत काय सख्य काय, दोन्ही बाजूला माझेच आहेत, मी मारणार नाही, मला युद्ध नको, मी संन्यास घेतो. अर्जुन देवाला म्हणतोय. देव म्हणतात, अर्जुन अजून तुला वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मस्वरूपाची ओळख नाही. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी तू जर स्वधर्म टाकलास, स्वकर्म टाकलंस तर तुला पाप लागेल, अधोगती होईल, पाप नरकाला नेतं. अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील आणि अपेश तेन वचेल कल्पांतवरी. अपकीर्तीचा धब्बा लागेल, तुला पाप लागेल, पाप नरकाला नेतं. स्वधर्म टाकू नको. आणि म्हणून वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी कुणी कर्म टाकू नये, टाकलं तर ते पाप आहे. जब आत्मा द्रष्ट न होय तब कर्म करणे की ठाय आणि करणे ते आहे आयास्वादी. जोपर्यंत आत्मस्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत कर्म टाकू नयेत. वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी कर्म कुणीही टाकू नयेत. आणि म्हणून कर्म बंधनकारक आहेत. वैराग्य प्राप्ती आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत, त्याआधी कर्म टाकली तर तो दोष आहे, पाप लागतं. आणि असा मनुष्य भक्तीला भूषण नसून दूषण असतो की जो वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी आपल्या वाटेला कर्म टाकतो, नुसतं देवाचं नाव घेत बसतो. हा मनुष्य भक्तीला भूषण नसून दूषण आहे. तुकोबाराय म्हणतात, न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो, तुका माने अधम त्यासी भक्ती दुषी हरीची. न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो. जोपर्यंत आत्मस्थिती जीवनात आली नाही आहे, आत्मस्वरूपाची ओळख नाही, वैराग्याची प्राप्ती नाही आहे, तोपर्यंत कर्म टाकू नयेत. आणि टाकले आणि नुसतं नामस्मरण करत बसला
तर तो मनुष्य लंड आहे, पापी आहे, तो भक्तीला भूषण नसून दूषण आहे. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. आणि म्हणून जेव्हा निरार्थता नाही तेव्हा व्यापारू असे पाही, मग संतुष्टीचे ठाई कुंटे सहज. आर्थ म्हणजे इच्छा, निरार्थ म्हणजे निरीच्छ विरक्त. निरार्थता नाही तेव्हा व्यापारू असे पाही. जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत कर्मबंधनकारक आहेत. वैराग्य आल्यानंतर टाकू शकता, पण तो जोपर्यंत वैराग्य आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत कर्म टाकू नये. टाकले तर दोष लागतो, पाप लागतो, अधोगती होते. आणि म्हणून आपल्याकडे भ्रामक कल्पना आहेत की आम्ही देवाचं नाव घेतो, देवाचं नाव घेतो, आम्ही सरळ आपल्या वाट्याला कर्म टाकतो आणि खुशाल झाडाखाली बसून किंवा कुठं इकडं तिकडं भटकत देवाचं नामस्मरण करतो. तेही करतात की नाही देव जाणे, पण मी नामस्मरण करतो असं म्हणतात. तुकोबारा अशा माणसाला लंड म्हणतात, पापी म्हणतात. तो भक्तीला भूषण नसून दूषण म्हणतात. तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुसरी हरीची. आणि म्हणून भक्तीची परिपूर्ण व्याख्या समजून घ्या. आपल्या वाट्याला कर्म टाकून वैराग्य प्राप्ती आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी आपल्या वाट्याला कर्म टाकून नुसतं देवाचं नाव घेत बसणं ही भक्ती नाही आहे. उलट ज्ञानेश्वरी आणि गाथा सुचवतात तर कर्मेशु भजावा हे जे बोलिलो, तर कर्मेशु भजाव हे जे बोललो, कर्मानं ईश्वराला भजा, कर्मानं ईश्वराला भजणं ही खरी भक्ती आहे. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करून भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. म्हणून आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. नित्यमुखानं देवाचं नाव घ्या आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या तिन्ही गोष्टी आपल्या जीवनात आणणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. आणि यातलं काही करणं आणि काही सोडून देणं म्हणजे भक्तीतील बाजार होय, भक्तीतील व्यापार होय. एर तो पांडवा वाणिज्य करणे. आणि तीच गोष्ट तुकोबाराय सांगतात की सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम निवारोनी. काय देवाची सेवा, तर आवडी उच्चारावे नाम एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट भेदाभेद काम निवारोनी. अर्थात महाराज म्हणतात की भगवंताची सेवा काय आहे, तर भगवंताचं आवडीनं नामस्मरण करा ही एक गोष्ट, आणि जगत परमात्मा स्वरूप पहा ही दुसरी गोष्ट. या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात आणणं ही भगवंताची भक्ती आहे, भगवंताची सेवा आहे. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारोनी. भगवंताचं आवडीनं नाम उच्चारा पहिली गोष्ट. मग ही आवड म्हणजे काय, तुकोबारांनी नुसतं देवाचं नाम उच्चारा असं म्हटलं नाही, आवडीने देवाचं नाम उच्चारा म्हणतात. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. देवाची सेवा काय, आवडीनं देवाचं नामस्मरण करणं. ही आवड म्हणजे काय, आवड म्हणजे सरळ सरळ वैराग्य. आवड म्हणजे सरळ सरळ वैराग्य. तुकोबाराच लिहितात, तुकोबारा लिहितात, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. वासनेचे बीज जळून जाय. वासना म्हणजे बळावलेल्या इच्छा, किंवा सरळ सरळ म्हणा वासना म्हणजे इच्छा. वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बीज जळणं म्हणजे इच्छा मरणं. इच्छा मरणं म्हणजे निरीच्छ होणं. निरीच्छ होणं म्हणजेच वैराग्य. मग वासनेचं बीज जळालं म्हणजे तुम्ही निरीच्छ झाले, अर्थात जीवनात वैराग्य आलं. आणि वासनेचं बीज जळाल्यावर रामनामाची आवड निर्माण होते. आणि वासना जाणं, वासनेचं बीज जळणं म्हणजेच वैराग्य. मग वासनेचं बीज जळाल्यानंतरच रामनामाची आवड निर्माण होते. याचा अर्थ वैराग्य जीवनात आलं तरच रामनामाची आवड निर्माण होते. मग रामनामे उपजे आवडी. याचा सरळ अर्थ होतो की आवड म्हणजे वैराग्य. आवड म्हणजे वैराग्य. वासनेचं बीज जळणं म्हणजे निरीच्छ होणं, निरीच्छ होणं म्हणजेच वैराग्य. पर्यायाने वासनेचं बीज जळणं म्हणजेच वैराग्य. आणि मग वासनेचं बीज जळालं मगच रामनामाची आवड आहे.
आणि मग वासनेचं बीज जळणं म्हणजेच वैराग्य. मग वासनेचं बीज जळाल्यानंतर रामनामाची आवड, याचा अर्थ वैराग्य प्राप्त झालं मगच रामनामाची आवड. म्हणून आवड या शब्दाचा सरळ अर्थ होतो वैराग्य. तर तुकोबारांनी या ठिकाणी हे सूचित करायचे की वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण करा, ही देवाची खरी सेवा असते. वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण करा, ही देवाची खरी सेवा असते. आता वैराग्य म्हणजे काय? एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं, हेच वैराग्य. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे धन जन माता पिता. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे, हेच वैराग्य. उठले आणि वैराग्य जेणे हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जैसे वमनी असूने आत्ताची गेले. जगातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक भोग कुत्र्याच्या उलटीसारखा तुच्छ वाटणे, हे वैराग्य. सोन्याचे निखळ आणि मातीचे डिखळ सरीसेचे मानी. 1 किलो सोन्याचा गोळा 1 किलो मातीच्या ढेकळा इतका मानतो. मातीच्या ढेकळाला जेवढी किंमत तेवढी सोन्याच्या गोळ्याला किंमत. सोन्याचे निखळ आणि मातीचे डिखळ सरीसेचे मानी. ये लोकापासून तर परलोकापर्यंत अनुकूल भोगाच्या त्यागाची इच्छा. ऐहिक पारित्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावयाचे न रुचे मना माझी. विश्वातील सर्व भोग तुमच्या पायावर लोळत आहेत, पण ते कुत्र्याच्या उलटीसारखे तुच्छ वाटतात. ते भोगावेसे वाटत नाहीत, ते भोग आवडत नाहीत. आवडतो तो फक्त देव आणि देवाचं नाव, हे वैराग्य असतं. म्हणजे एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं, हे वैराग्य. आणि असं वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण करणं म्हणजे आवडीनं देवाचं नामस्मरण करणं होय. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी सगळी चिंता देवाला आहे, पण कधी? आवडीने भावे हरिनाम घेसी. वैराग्य धारण करून अर्थात शुद्ध भावाने देवाचं नाव घेशील तेव्हा तुझी चिंता त्यासी आहे. म्हणून डबल शब्द वापरला आहे. आवड आणि भाव जवळजवळ एकच आहे. भाव हे 2 प्रकारचे आहेत. वैराग्य म्हणजे भाव. भाव 2 प्रकारचे, एक शुद्ध भाव, एक अशुद्ध भाव. ज्याला थोडा संसारही आवडतो आणि थोडा देवही आवडतो, हा अशुद्ध भाव आहे. अशुद्ध भाव आहे. आणि ज्याला फक्त देवच आवडतो, संसार अजिबात आवडत नाही, हा शुद्ध भाव आहे. आणि म्हणून श्री संत मुक्ताबाई म्हणतायत की शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. आम्ही भावाचे पाहुणे भलतया. ज्ञानोबा आहे. तुमच्या अंतकरणात देवाबद्दल भाव जागृत झाला की देव तुमच्या घरचा पाहुणा झाला. हा भाव देवाला धरून तुमच्या घरात आणतो. मग तुमच्या जीवनात जर भाव आहे तर देव तुमच्या घरचा पाहुणा का होत नाही? याचं कारण तुमचा भाव अशुद्ध आहे. अर्थात तुम्हाला संसारही आवडतो आणि देवही आवडतो, म्हणून अशुद्ध भाव आहे. संसार अजिबात आवडू नये, फक्त देवच आवडावा, हा शुद्ध भाव आहे. आणि तो शुद्ध भाव आमच्या जीवनात नाही आहे. आणि मग शुद्ध भाव म्हणजे वैराग्यच. संसार अजिबात आवडत नाही, फक्त देवच आवडतो, हे वैराग्य आहे. आणि हा शुद्ध भाव आहे. आणि शुद्ध भाव देवाला धरून आणतो. देव आमच्या घरचा पाहुणा होतो शुद्ध भावना देवाचं नाव घेतलं तर. आणि मग शुद्ध भाव म्हणजेच आवड, आवड म्हणजेच वैराग्य. लक्षात घ्या, आवड म्हणजेच वैराग्य, वैराग्य म्हणजे शुद्ध भाव. अर्थात वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण करणे हा शुद्ध भाव आणि हीच आवड आहे. अर्थात आवड म्हणजे सरळ सरळ वैराग्य. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कारण काही असो, तुमचे वासनेचं बीज जळालं म्हणजे तुम्ही विरक्त झाले. आणि वासनेचं बीज जळालं मगच रामनामाची आवड तुम्हाला निर्माण होते. मग वासनेचं बीज जळणं म्हणजेच वैराग्य आहे ना.
मग वासनेचं बीज जळालं, मग रामनाम उपजे आवडी. याचा अर्थ वैराग्य जीवनात आलं मगच रामनामे उपजे आवडी. अर्थात जीवनात वैराग्य आलं तर आणि तरच तुम्हाला रामनामाची आवड निर्माण होते, अन्यथा नाही. तुमचं नामस्मरण उगाच सिजनल असते, हंगामी कधीतरी घेतलं अवसा पुन्हा नाही घेतलं, वैराग्य नसेल तर. पण वैराग्य जीवनात आलं मग मात्र रामनामाची खरी आवड निर्माण होते. आणि तुकोबारा या चरणात हेच म्हणतात की सेवा ते आवडी उच्चारावे नाम. देवाची सेवा म्हणजे काय, तर आवडीनं देवाचं नामस्मरण करणं, आवडीनं देवाचं नाम उच्चारणं. मग ही आवड म्हणजे काय, गंमत नाही आपली दाटोमोठी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, थोडं लक्ष इकडं थोडं लक्ष तिकडं, गप्पा चालल्यात, गडीभर विसरला, गुतला कामात, लागला संसारात, पुन्हा 10 तासांनी रामकृष्ण हरी, ही आवड नाही. एक हरिनाम सोडून कशाचीच आवड शिल्लक न राहणं, हे वैराग्य आणि हीच आवड आहे. तुम्हाला काही आवडत नाही, फक्त देवाचं नावच आवडतं आहे, हे वैराग्य आणि हीच आवड आहे. अर्थात वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण करणं म्हणजे आवडीने देवाचं नामस्मरण करणं. हनुमान महाराज म्हणतात की सेवा ते आवडी उच्चारावे नाम. देवाची सेवा म्हणजे काय, तर वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण करा. यालाच तुकोबारा म्हणतात आवडी उच्चारावे नाम. अर्थात वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण करणं म्हणजेच आवडीनं देवाचं नामस्मरण करणं, आणि ही देवाची भक्ती असते, देवाची सेवा असते. आवडी उच्चारावे नाम. आणि याच्या जोडीला तुम्ही जगत परमात्मा स्वरूप पहा. जग अवघे देव, तुकोबारा आहे, जग अवघे देव हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया ही तोची. हे समस्त ही श्री वासुदेव, आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त जाणुनी स्वरूप माझे. ज्ञानोबा आहे, ब्रह्मदेवापासून तर किड्यामुंगीपर्यंत डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू हा देव आहे. कबीजेची झाले तरू अथवा भंगाराची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. दरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू, दगडधोंडा, सजीव निर्जीव चराचर, जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. तात्पर्य जगात देव नटलाय, जग हाच देव, जग हाच देव. आणि याला तुकोबारा म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्राम अमंगळ. जगत विष्णुमय आहे. विषु या धातूपासून विष्णू शब्द आलाय. विषु म्हणजे प्रवेश करणे आणि विषु म्हणजे विष्णू. विषु म्हणजे प्रवेश करणे आणि विषु म्हणजे विष्णू. पर्यायाने विष्णू म्हणजे प्रवेश करणे. आणि म्हणून विष्णू या शब्दाचा अर्थ होतो की जो चराचरात प्रवेश करून आहे, चराचराला व्यापून आहे, तो विष्णू. आणि म्हणून जगत विष्णुमय आहे, कारण विष्णूने चराचरात प्रवेश केलाय, चराचराला व्यापून आहे, आणि म्हणून जगत विष्णुमय आहे. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रामा मंगळ. जगत विष्णुमय आहे. जग वेगळा आणि देव वेगळा हा भ्रम आहे, हे अमंगळ आहे. जग वेगळा आणि देव वेगळा असं नाही, जग हाच देव, जग हाच देव. नवरा लिहितात की तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसे नव्हे उखिते अवघेचे मी. तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते. मला जगातून वेगळं सरकू नका, देव म्हणतोय, मला जगातून वेगळं सरकू नका. जग हाच देव. जगातून देव वेगळा केला, किती व्यभिचारी भक्ती आहे. देव दुरावला. जगाने देव यांचे 2 तुकडे करू नका. देवाला जगातून बाजूला सरकू नका. जग हाच देव, जग हाच देव. हे समस्त ही श्री वासुदेव, जग हाच देव. हा भेदाभेद आहे, आणि भेदाभेद करणं हे भ्रम आहे, हे अमंगळ आहे. भेदाभेद करू नका. जग वेगळं आणि देव वेगळं असे जगाचे 2 तुकडे करू नका. देवाला जगातून वेगळं सरकू नका. जग हाच देव.
हनुमान ज्ञानबारा लिहितात की तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखिते अवघाची मी. जगातून मला वेगळं करू नका. जग हाच देव, अगव जग हाच देव, पूर्ण जग हाच देव, हे समजते ही श्री वासुदेव. आणि म्हणून वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण करा, अर्थात आवडीने देवाचं नामस्मरण करा आणि जगत परमात्मा स्वरूप पहा. या दोन गोष्टी जीवनात आणणं म्हणजे देवाची खरी सेवा होय. तुकोबाराय अभंगात बोलतात पहिल्या चरणात. आणि म्हणून जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. कुणालाही फसवू नका. समोरच्याला फसवलं, देवाला फसवलं. समोरच्याला हाणलं, देवाला हाणलं. समोरच्याला शिवीगाळ केली, देवाला शिवीगाळ केली. समोरच्याचं वाईट केलं, देवाचं वाईट केलं. समोरच्याकडून भ्रष्टाचार करून पैसे घेतले, देवाकडून भ्रष्टाचार करून पैसे घेतले. मग तुमचं देव कसं नीट करेल? तुमची कुपाटच लावेल, वाटोळच करेल तुमचं. म्हणून भ्रष्टाचार करू नका. तुका म्हणे एका देहीचे अवयव, तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुखदुःख जीव भोग पावे. शरीरातील कोणत्याही अवयवानं घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवानंच घेतलेला सुखदुःखाचा भोग असतो. तसं समाजातील कोणत्याही माणसाचं वाईट केलं, तुम्ही देवाचं वाईट केलं. समाजातील कोणत्याही माणसाचं चांगलं केलं, तुम्ही देवाचं चांगलं केलं. कारण जगत विष्णू स्वरूप आहे. जग हाच देव आहे. भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण चराचरात नटलाय. आणि म्हणून धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं, भगवान विष्णूनं, भगवान श्रीकृष्णानं धरलेलं सोंग आहे. आणि म्हणून विटेवरील विठ्ठल, विटेवर उभा असलेला विठ्ठलही विठ्ठलच आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसंही विठ्ठलच असं समजून ज्यांचं भजन आहे त्यालाच विठ्ठलाची प्राप्ती होते, त्यालाच विठ्ठल दर्शन देतो. अन्यथा विटेवरचा विठ्ठल वेगळा आणि रांगेतील दर्शनाला उभी असलेली माणसं वेगळी असा भेद केला तर मरुस तर किती वाऱ्या करा, देव म्हणतो माझं नकही पाहायला मिळणार नाही. ऐसे देखोनी किरीटी भेदू सुसी हा न पोटी, तरी जन्माच्या कोटी न लासी रेगो. अर्जुनाला बजावले भगवान कृष्णानं की माणसं वेगळे दिसतात, कपडे वेगळे, चेहरे वेगळे, रंग वेगळे, आकार वेगळे. माणसात आणि देवात भेद करशील तो कोट्यावधी जन्म घे, तुला माझं नकही पाहायला मिळायचं नाही. जगात आणि देवात भेद करू नको. जग हाच देव, जग अवघे देव, जग हाच देव. आणि म्हणून विटेवर उभे असलेला विठ्ठल आहे विठ्ठलच आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसंही विठ्ठलच असं समजून ज्यांचं भजन आहे, विठ्ठल त्याच्यावरच कृपा करतो, विठ्ठल त्यालाच भेटतो. अन्यथा विटेवरचा विठ्ठल वेगळा आणि दर्शनाला उभी असलेली रांगेतली माणसं वेगळी असा भेद केला, विठ्ठल कायमचा दुरावतो. किती वाऱ्या करा, देव कधीच भेटत नाही. आणि म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्राम अमंगळ. जगत विष्णुमय आहे. जगात चराचराच्या रूपाने एक विष्णूच नटलाय. आणि म्हणून जग आणि देव याच्यात भेद करू नका. जग आणि देव याचे दोन तुकडे करू नका. जग आणि देव यांचे दोन तुकडे करणं हा भ्रम आहे, हे अमंगळ आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही जे बोंबलतो देव दाखवा, देव दाखवा, देव आहे तर दिसत का नाही, देव आहे तर का दिसत नाही, हे जे डोळ्याला दिसतंय ते सगळं देवच आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. नाथ महाराज, डोळ्याला दिसणारी प्रत्येक सजीव निर्जीव वस्तू हा देवच आहे. पण तुम्हाला भ्रम होतो. तुम्हाला असं वाटतं की देवाने यावं. आणि तसाही देव आहेच की, चतुर्भुज रूपात कमरावर हात दिलेला पांडुर, तसा देव आहेच की. तसा एखादा देव आहे ना आमच्या पुढे उभा राहावं. नाही, जगात जे नटलं हे जग आहे. हा जगाला अधिष्ठान काय आहे? जग हा देव आहे. जग कशामुळे जिवंत आहे? तुम्ही आम्ही का मरतो? हां, देव म्हणजे आत्मा आहे. या आत्म्याने आपली शक्ती काढून घेतलं की तुमचं आमचं मडं पडतं, आमचं रामनाम सत्वतं. दुसऱ्या दिवशी सावडायला गेलो, पहिल्या दिवशी जाळतात, दुसऱ्या दिवशी सावडायला गेलो नुसते हाडकं उरतात. आणि मग रोड माणसं म्हणतात हा साहेबाचा टीव्ही, हा साहेबाचा फिबुला, हो हो हो, हे साहेबाचं फिमर, ही, हे साहेबाचं ह्युमरस, हा साहेबाचा स्कॅपुला, हे साहेबाचं क्लॅव्हिकल.
हे साहेबाचे वर्टिब्रे हाडकं धरुधूर रडतात का? देवाने अधिष्ठान काढून घेतलं, देवाने सत्ता काढून घेतली, आत्मसत्ता निघून गेली. तुमच्या आमच्यात ही चेतना ही आत्मसत्तेची सत्ता आहे. आणि म्हणून देव गुप्त रूपानं तुमच्या आमच्यात सदैव वास करतोय. तसा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा आराम की भ्रांता शिकाम विषयावरी. जगात सर्वत्र देवच नटलाय. डोळ्याला दिसणारी सजीव निर्जीव प्रत्येक वस्तू हा देवच आहे. आणि म्हणून देवाची सेवा करताना तुकोबाराय आम्हाला बजावतायत की वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण करा. याला म्हणतात आवडी उच्चारावे नाम. अर्थात अति आवडीनं देवाचं नामस्मरण करा आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या दोन गोष्टी आमच्या जीवनात आम्ही आणणं ही देवाची परिपूर्ण सेवा आहे, ही देवाची परिपूर्ण भक्ती आहे. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदाभेद काम निवारोनी. आणि ही सेवा ही भक्ती अतिशय सोपी आहे म्हणली. देवाचं नामस्मरण करायला, आवडयुक्त देवाचं नामस्मरण करायला तुम्हाला कुठं हलावं चालावं घराच्या बाहेर जायची काही गरज नाही. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज बोलतात न लगे हलावे चालावे बाहेरी, न लगे हलावे चालावे बाहेरी अवघेची घरी बैसलिया. देवाच्या आवडीनं नाम घ्यायचंय. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. देवाच्या आवडीनं नाम घ्यायचंय, प्रेमानं देवाला आळवायचंय. तुम्हाला हलावं डुलावं घराच्या बाहेर जावं काही गरज नाही. ग्रहाधिक आगवे काही न लगे त्याज्यावे जे झाले स्वभावे निसंग म्हणून. बरोबर आहे. घरदार काही सोडायची गरज नाही. घरातच राहा, घरातच राहा. बसल्या बसल्या जसं तुकोबारायच बोलले ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. बसल्या जागी घरातल्या घरात अति आवडीनं प्रेमानं त्याला आळवा. वैराग्य धारण करून त्याचं नामस्मरण घ्या. संसारातलं मन काढा. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संसारावर धनदौलतीवर बायका मुलावर जे प्रेम आहे ते काढा आणि पांडुरंगाला द्या. ही थोर भक्ती आणि ही पांडुरंगाला आवडते. आणि असं संसारावरचं प्रेम काढून देवाला द्या हीच विरक्ती आहे. तुम्ही संसारावर प्रेम करता हे काढायचं, इकडचं दारा इकडं मोडायचं, एका वाफ्यातलं पाणी दुसऱ्या वाफ्यात सोडायचं. संसारावर प्रेम करता ते प्रेम काढा आणि देवाला द्या. संसाराबद्दल उदास व्हा आणि देवाला चिटका. हेच थोर भक्ती आवडते देवा. आणि हेच वैराग्य असते. संसारावरचं प्रेम कमी करा. जरी पूर्ण नाहीसं नाही झालं, एकदा रामनामाची आवड निर्माण झाली मागे पुढे ते सगळं जाईल. पण थोडं 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 कमी करत चला संसाराचं प्रेम आणि देवाला द्या. मान्य संसार एकदम सुटत नाही. गप्पा मारायला लय सोपे, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. तुकोबारायच म्हणतात लय सोपे वैराग्याच्या गप्पा मारायला, किंवा मला बोलायला लय सोपं आहे, मी गप्पा मारवले. पण वैराग्य जीवनात येणं सगळ्यालाच अवघड आहे. महाराज म्हणले बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या का नाही? व्यासपीठावर गप्पा हाणायला काय लागतं, पण वैराग्य अवघड आहे. पण तरीही एक आळी असते, ती हरभऱ्याच्या झाडावर सोट आळी असते. ती आळी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाताना आपलं अर्ध शरीर दुसऱ्या फांदीवर घालते आणि त्या अर्ध्या शरीरानं त्या फांदीला गच्च पकडते. मग मागचं शरीर सोडते आणि हळूच पुढच्या फांदीवर जाते. तसं ते आळीसारखं आपलं अर्ध शरीर आपल्या अर्ध्या शरीरानं देवाला पकडायचं. आणि ज्यावेळेस अर्ध्या शरीरानं देवाला घट्ट पकडे, मागचं राहिलं अर्ध शरीर सोडून द्यायचं आणि मग पूर्ण शरीर देवाला द्यायचं. हे वैराग्य असते. ते आळीसारखं. भले एकदम सुटत नाही संसार, मान्य आहे, अवघड आहे, कठीण आहे. पण हळूहळू नामस्मरणानं जीवनामध्ये विरक्ती येते, वैराग्य येतं. नामपाठ मौन प्रपंचाचे. नामस्मरणानं प्रपंच मौनावल्या जातो. मग जे जे का निमित्त देखील माझे सुख ती तुले अरोचक विषय घेईल. जितकं जितकं भगवंताचं नाम घ्याल तितका संसाराचा तिटका राहील. अरोचक घेईल म्हणजे तिटका राहील. विषय वैराग्य, विषय
संसार, धन, दौलत या गोष्टीचा तिटका राहील. जितकं जितकं नाम घ्याल, नामाची गोडी लागेल, विषयाचा संसारचा तिटका राहील. आणि विषयाचा संसारचा तिटका राहील हेच वैराग्य असते. म्हणून नाम पाठ मौन प्रपंचाचे ज्ञानोबा आहे. नामस्मरणानं प्रपंच मौनावल्या जातो, जीवनात वैराग्य येतं. आणि असं वैराग्य धारण करून अति आवडीने देवाचं नामस्मरण करणं आणि जगत परमात्मा स्वरूप पाहणं, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करणं, या दोन गोष्टी जीवनात आणणं म्हणजे भगवंताची सेवा होय. आणि हे करण्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर कुठं जावं यावं काही लागत नाही. घरात बसल्या बसल्याच न लगे हालावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया. यालाच महाराज म्हणतात की ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. म्हणून वैराग्य धारण करून अर्थात अति आवडीने देवाचं नामस्मरण करा आणि जगत परमात्मा स्वरूप पहा. या दोन गोष्टी जीवनात आणणं म्हणजे भगवंताची सेवा होय, भगवंताची भक्ती होय. आणि देवाला आळवत असताना, देवाचं नामस्मरण करत असताना देवाला काय एक नाव आहे का? राम आहे, कृष्ण आहे, गोविंद आहे, हरी आहे, पांडुरंग आहे, विठ्ठल, अनेक नाव आहेत. ही भक्ती करताना मजा करा म्हणले, का चिटकता एकाच नामाला म्हणले. नुसतं रामच म्हणा असं काय नाही. राम म्हणा, कृष्ण म्हणा, विष्णू सहस्रनाम आहे, 1000 नाव आहेत. दुधाचे अनेक पदार्थ होतात. दुधाची बासुंदी होते, दुधाचं दही होतं, दुधाचा पेढा होतो, दुधाची बर्फी होते. यातला कुठलाही पदार्थ खाल्ला तर दूधच खाल्लं. राम म्हणलं काय, विष्णूलाच गेलं. कृष्ण म्हणलं काय, भगवान विष्णूलाच गेलं. गोविंद म्हटलं काय, हरी काय, भगवान विष्णूलाच गेलं. आणि मग तुकोबार आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात एक मोज सांगतात आणि महाराज लिहितात की देवाचीच नामे देवाची आहे शिरी, देवाचीच नामे देवाची आहे शिरी, सर्व अलंकारी समर्पावी. वैराग्य धारण करून अर्थात अति आवडीने देवाचं नामस्मरण करा, जगत परमात्मा स्वरूप पहा. हे नामस्मरण घरात बसल्या बसल्या करा, कुठं जायची गरज नाही. आणि हे नामस्मरण करत असताना एकाच देवाचं नाव घ्या असं नाही आहे. एका पांडुरंगाला, एका भगवान विष्णूला 1000 नाव आहेत. अनंत नामे वाहू गोविंदा, नामा म्हणे लाखोली सदा, अनंत नामे वाहू गोविंदा. तुकोबाराय म्हणतात की देवाचीच नामे देवाची आहे शिरी, सर्व अलंकारी समर्पावी. देवाला अनेक नाव आहेत, हजारो नाव आहेत. मग त्याला राम म्हणा, कृष्ण म्हणा, श्याम म्हणा, विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा, काही म्हणा. बारी बारीने अनेक नाव आहेत देवाची, बारी बारीने अनेक नाव घ्या. आणि ही देवाची नावं हाच अलंकार आहे. आणि हा नामस्मरणाचा, वेगवेगळ्या नामस्मरणाचा अलंकार देवाच्या शिरावर, देवाच्या अंगावर वहा. मोठी मौज आहे. तुम्हाला बांधलं नाही इथं तुकोबारायने की रामच म्हणा असं बंधन नाही, कृष्णच म्हणा असं बंधन नाही, गोविंदच म्हणा, विठ्ठलच म्हणा, पांडुरंग म्हणा असं काही बंधन नाही. दिवसभरात काही तास राम म्हणा, काही तास कृष्ण म्हणा, काही तास विठ्ठल म्हणा, काही तास काही अर्थात काही तास पांडुरंग म्हणा. आम्हाला प्रश्न पडतो की कोणत्या नावानं देवाची भक्ती करावी. मग आयुष्यभर रामच म्हणावं का, आयुष्यभर कृष्णच म्हणावं का, काही बंधन आहे. तुकोबारायने बंधन तोडलं इथं. दिवसातले 1 तासभर राम म्हण, दुसऱ्या तासात कृष्ण म्हण, तिसऱ्या तासात गोविंद म्हण, चौथ्या तासात हरी म्हण, पुन्हा पांडुरंग म्हण. तुकोबाराय बोलतात देवाचीच नामे देवाचीच शिरी, देवाचीच नामे देवाची शिरी, सर्व अलंकारी समर्पावी. देवाला 1000 नाव आहेत, विष्णू सहस्रनाम आहे. यातली कोणतीही नामं बारी बारीने घ्या आणि ही नामं अलंकार म्हणून देवाच्या शिरावर वहा. देव प्रसन्न होतो. कृष्ण विष्णू हरी गोविंद, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद कोणतंही घ्या ना, देवच म्हणतो ना, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा उदंड गाती. मी सर्व वस्तीचे वसोटे, माझी नामे जिये चोकटे, ते जेवा या वाटे वाचेचे लावी. ज्ञानोबा आहे. मी सर्व वस्तीचे वसोटे, माझी नामे जिये चोकटे. मला जी चोखट नाव आहेत, 1000 नाव आहेत. अरे कुठलं घे ना म्हटले, तुझ्या जिभेवर स्थिर कर, बारी बारीने कर. तुला करायचं तर एकच घे, तुला राम म्हणायचं तर रामच म्हण, काही बिघडत नाही. पण तुला मौज करायची तर थोडं राम म्हण, थोडं कृष्ण म्हण. अनंत नामे वाहू गोविंदा,
नामा मने लाखोली सदा अनंत नामे वाहो गोविंदा. या भगवान कृष्णाची, या भगवान विष्णूची अनंत नाम आहेत, हजार नाम आहेत, अनंत नाम आहेत म्हणून त्याला अनंत म्हणतात. त्याचा विस्तार अनंत आहे म्हणून त्याला अनंत म्हणतात. त्याला अनंत नाव आहेत, हजार नाव आहेत. कुठलंही नाव घ्या, प्रत्येक नामस्मरण हा अलंकार आहे, दागिना आहे. आणि वेगवेगळ्या नावाचा हा दागिना अलंकार त्या देवाच्या शिरावर वहा, तो प्रसन्न होतो. आणि तुकोबा लिहितात की देवाचीच नामे देवाची स्त्री, देवाचीच नामे देवाची स्त्री, सर्व अलंकारी समर्पावी. देवाची अनेक नाव आहेत, ही अनेक नावं पुन्हा पुन्हा घोका, ही नावच अलंकार आहेत, ही नावच फुलं आहेत. हे देवाचे नाव, हे देवाचं नाव, हे देवाचं नामरूपी फूल किंवा देवाचं नामरूपी अलंकार देवाच्या शिरावर मांडा, देवाला वहा, देव प्रसन्न होईल. आणि मग शेवटी अभंगाच्या शेवटच्या 4थ्या चरणात तुकोबा बोलतात आणि महाराज लिहितात की तुका म्हणे होय भावेची संतोषी, तुका म्हणे होय भावेची संतोषी, वसे नामापासी आपुलिया. तुका म्हणे होय भावेची संतोषी, वसे नामापासी आपुलिया. देव भावानं संतुष्ट होतो आणि आपल्या नामस्मरणापाशी उभा असतो. बघा, देव आपल्या नामापाशी उभा असतो. माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. मी एक वेळी वैकुंठी नेसे, भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांची मानसे उमरडोनी जाय, परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा, करीती ते माझा. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला एक पत्ता सांगितला कायमचा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलतात की अर्जुना, तुला जर कधी वाटलं की भगवान श्रीकृष्णाला शोधावं, तर म्हटले मी एक तुला कायमचा पत्ता सांगून ठेवतो, इतरत्र मला कुठं शोधू नको. एक पत्ता सांगतो, त्या पत्त्यावर तू मला शोध, मी तुला नक्की सापडेल. कृष्ण म्हणतात एक वेळेस मी वैकुंठात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल, पण तिथं मात्र जरूर असेल की जिथं माझं जय जय राम कृष्ण हरी भजन चाललंय, तिथं मी काठी घेऊन उभा असतो. परी तयापासी पांडवा, मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा, करीती ते माझा. मी हरपलोय. अर्जुना, तुला वाटतंय देव हरपलाय, त्याला शोधायचंय, मी नक्की गवसल म्हटले. कुठं? जेत नाम घोषू बरवा, करीती ते माझा. जिथं माझ्या नामाचा जयघोष चालू आहे, सदा नाम घोष करो हरिकथा, जिथं माझ्या नामाचा जयघोष चालू आहे, जय जय रामकृष्ण हरी भजन चालू आहे, तिथं मी काठी घेऊन उभा असतो, काठी घेऊन उभा असतो. देव आपल्या नामापाशी उभा असतो. माझी भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. देव आपल्या नामापाशी उभा असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुम्ही संध्याकाळी झोपलायत अंतुरणावर आणि पडल्या पडल्या रामकृष्ण हरी म्हणतायत, है ना, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी. तुम्ही आसनावर आहेत, बसलायत आणि गोविंद गोविंद म्हणतायत. हा गोविंद, हा पांडुरंग तुमच्या बाजूला उभा असतो. परत उठून बसलायत, उठून बसलायत, तर हा गोविंद तुमच्या बाजूला नाचत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. संध्याकाळची वेळे तुम्ही अंतुरणात पडलायत, शयन आहे, पडलायत आणि रामकृष्ण हरी म्हणतायत. हा नारायण, हा राम, हा कृष्ण तुमच्या बाजूला उभा असतो. आणि आता तुम्ही अंतुरणावर उठून बसलाय, तर हा राम कृष्ण तुमच्या बाजूला नाचत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तात्पर्य देव आपल्या नामापाशी उभा असतो. माझी भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. देव आपल्या नामापाशी उभा असतो. तेच तुकोबा म्हणतात, वसे नामापासी आपुलिया. वेडा झाला लालचावाला भक्तीशी. देवाला सगळ्यात काय आवडत असेल, सगळ्यात जास्त काय आवडत असेल, तर त्याचं अति आवडीने घेतलेलं नामस्मरण, वैराग्य धारण करून घेतलेलं नामस्मरण. आणि संत हेच करतात. संत देवाचं अति आवडीने अर्थात वैराग्य धारण करून नामस्मरण करतात. म्हणून संत हे देवाची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे. देवाला सर्वात जास्त काय आवडतं, तर संत आवडतात.
रुक्मिणी मातेने अर्थात लक्ष्मी मातेने नारायणाला एकदा वैकुंठात एक प्रश्न केला की म्हणले, देवा तुमच्या विश्वातील सर्वात आवडती वस्तू काय हो? देव म्हणाले, लक्ष्मी आज आपण जरा गडबडीत या प्रश्नाचं उत्तर तुला निवांत एखाद दिवशी देईल म्हणले मी. देव म्हणले, बरं झालं, नारदाचा गर्व हरण करायचा होता, ऐतीच संधी चालून आली. नारदाला गर्व झाला की या विश्वात देवाचा नारायणाचा सर्वात आवडता भक्त मी आहे. त्यांना गर्व झाला, देवाला गर्व हरण करायचं होतं. एक दिवशी नारद वैकुंठात गेले नारायण नारायण करत, आणि महाद्वारातून प्रवेश करताना त्याने एक रजिस्टर दिसलं. पाहतायत उघडून, कधीच नाही तर आज रजिस्टर दिसले, उघडून पाहतायत तर त्या रजिस्टरमध्ये भक्ताची यादी, आणि यादीमध्ये वाचून पाहतायत तर नंबर 1ला नारदाचं नाव आणि सगळ्यात शेवटी मारुती. अजून गर्व चढला, नंबर 1ला मी आहे, शेवटी मारुती आहे, आणि भक्ताची यादी आहे रजिस्टरमध्ये. नारायण नारायण करीत आत गेले. म्हणले, देवा असं असं रजिस्टर पाहिलं? म्हणले, हो. पण म्हणले, मारुती निवळच बढती पास केला हो 35%वर. चांगला भक्त आहे म्हणले, पण त्याला 35%च पास केलं आहे. असं का बरं? देवाने आपल्या बनेण्याच्या खिशातून, कोपरीच्या खिशातून एक डायरी काढली, नारदाच्या हातात दिली. म्हणजे नारदा ही वाचा. देवाला कोपरी बनेन असते. नारदा ही वाचा. नारदाने डायरी उघडली तर त्यातही भक्ताची यादी, आणि या डायरीमध्ये नंबर 1ला मारुती आणि शेवटी नारद. बाहेर रजिस्टरमध्ये भक्ताची यादी, डायरीमध्ये भक्ताची यादी, बाहेर रजिस्टरमध्ये बाहेर नंबर 1ला नारद, शेवटी मारुती, आणि डायरीमध्ये नंबर 1ला मारुती आणि शेवटी नारद. नारायण म्हणते, देवा हा काय प्रकार आहे? म्हणले, नारदा ऐका, नारदा ऐका, जे माझं ध्यान करतात त्यांची नावं बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत, आणि मी ज्यांचं ध्यान करतो त्यांची नावं या डायरीत आहेत, आणि त्यात नंबर 1ला माझा मारुती आहे. तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळेतो. तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळेते. अरे नारदा, तू माझं ध्यान करतो यात काय नवल आहे? मी तुमचं ध्यान करावं यात नवल आहे? मी मारुतीचं ध्यान करतो हे खरं नवल आहे, हे खरं नवल आहे. आणि म्हणून या विश्वातील माझा नंबर 1चा भक्त कोण असेल तर तो मारुती आहे, तू नाही आहेस. नारदाचा चेहरा खरखर उतरला, नारद निघून गेले. तयाचे करू आम्ही ध्यान, आम्ही देवाचं ध्यान करतो, काय नवल? देवाने आमचं ध्यान करावं. आणि त्यात नंबर 1ला मारुती संत होते. लक्ष्मीच्या लक्षात आलं की देवाची या जगातील, या विश्वातील सर्वात आवडती वस्तू संत आहेत. पण तरी बायका आशा सोडत नाहीत. बायकाला मोठी खोटी आशा असते. बायकाला वाटतं की माझ्या नवऱ्याची या जगातील सगळ्यात आवडती वस्तू म्हणजे मीच आहे. असं प्रत्येक बायकोला वाटतं की माझ्या नवऱ्याची आवडती वस्तू मी आहे, असं बायकोला वाटतं. असो की नसो, पण बायकोला वाटतं. लक्ष्मीने अजून आशा नाही सोडली. म्हणजे देवा, नंबर 1ला संत आहे तुमचा आवडता, तर नंबर 2ला कोण हो? लक्ष्मीला वाटलं देव म्हणतील लक्ष्मी आहे. म्हणले, लक्ष्मी नंबर 2ला तू नाही आहे. मग नंबर 2ला आहे गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. नंबर 1ला संत आहे, देवाची जगातील विश्वातील सर्वात आवडती वस्तू. नंबर 1ला संत, नंबर 2ला गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. नंबराला लिहित आहेत, तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. अर्जुन हा ठायवरी, मी तया ते स्वे जिवारी, जो गीता अर्थाचे करी परगुणे संता. अर्जुना, जो गीतेचा ज्ञानेश्वरीचा वक्ता माझ्या भक्तांना गीतेची मेजवानी खाऊ घालतो, त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. या पृथ्वीवर तसा माणूसच पाहायला मिळत नाही. कुणासारखा? गीता ज्ञानेश्वरीच्या वक्त्यासारखा. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. अर्जुन हा ठायवरी, मी तया ते स्वे जिवारी, जो गीता अर्थाचे करी परगुणे संता. अर्थात जो मनुष्य गीतेची ज्ञानेश्वरीची समोरच्या भक्तांना मेजवानी खाऊ घालतो, असा ज्ञानेश्वरीचा आणि गीतेचा वक्ता हा मला प्राणप्रिय आहे. मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. आणि देवाची या विश्वातील नंबर 2ची आवडती वस्तू आहे गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता.
भगवान श्रीकृष्णाची अर्थात नारायणाची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे संत. आणि नंबर 2ला आहे गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. आणि मग नारायण म्हणतात लक्ष्मी नंबर 3ला तू आहेस, लक्ष्मी नंबर 3ला तू आहेस. 1ला 2ला नाही, 1ला संत आहे, पहिल्या नंबरला संत आहे, नंबर 2ला गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता, नंबर 3ला तू आहेस म्हणजे लक्ष्मी. अर्थात संत हा देवाची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे, सर्वात आवडती वस्तू आहे. आणि संत का आवडतात? तर संत देवाचं नाव घेऊन स्वतः तर आनंदी होतात, पण तितकंच आनंदी देवालाही करतात. आणि म्हणून हरिनामाला ज्ञानोबराय संभोग म्हणतात. जो मनासी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. ज्ञानोबराय हरिनामाला ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत संभोग म्हणतात. भोग अर्थात तुम्ही गुलाबजामुन सांगतात, भोग आणि संभोग समजून घ्या. भोग काय आणि संभोग काय? एका वस्तूनं एका वेळी एकाच माणसाला आनंद होतो तो भोग असतो. आणि एकाच वस्तूनं एकाच वेळी 2 माणसाला सारखाच आनंद होतो तो संभोग असतो. तुम्ही गुलाबजामुन खातायत, गुलाबजामुन खाताना तुम्हाला एकट्याला आनंद होईल हा भोग आहे. पण पती पत्नीचं मिलन या एकाच भोगानं एकाच वेळी दोघाही नवरा बायकोला सारखाच आनंद होतो हा संभोग असतो. आणि हरिनाम संभोग आहे. हरिनामाला ज्ञानोबाने संभोग म्हणतात. हरिनामाला ज्ञानोबाने संभोग म्हटलंय. संत ज्यावेळेस देवाचं नाव घेतो तर देवाचं नाव घेतल्यावर संताला जेवढा आनंद होतो तितकाच आनंद देवाला होतो. आणि म्हणून हरिनाम संभोग आहे. हरिनाम या एकाच विषयाने संताला जितका आनंद तितकाच देवालाही आनंद. आणि म्हणून हरिनाम हा संभोग आहे. मनासी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला. श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला. श्रद्धा म्हणजे देवाचं अति आवडीनं नाम घेणं. माझ्या नामाची अति आवडी तया नाव श्रद्धा रोकडी. नाथ महाराज अति आवडीनं देवाचं नाव घेणं ही श्रद्धा आहे. आणि देवाचं नाव हा संभोग आहे. का? तर देवाचं नाव घेतल्यावर तुम्हाला जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद देवालाही होतो. आणि म्हणून तो संभोग आहे. अर्थात एका भोगानं ज्यावेळेस एकाच माणसाला आनंद होतो तो भोग असतो. पण एकाच भोगानं एकाच वेळी 2 माणसाला सारखाच आनंद होतो तो संभोग असतो. गुलाबजामुन खाताना तुम्हाला एकट्याला आनंद झाला या भोगानं, गुलाबजामुन या भोगानं तुम्हाला एकट्याला आनंद झाला तो भोग आहे. पण पती पत्नीच्या मिलनानं एकाच वेळी या एकाच भोगानं नवरा बायकोला सारखाच आनंद झाला हा संभोग आहे. आणि म्हणून हरिनामाला ज्ञानोबराय संभोग म्हणतात की मनासी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला. हरिनाम संभोग आहे. का? तर हरिनाम घेतल्यावर संताला जेवढा आनंद तेवढाच आनंद देवाला आहे. आणि म्हणून हरिनाम संभोग आहे. आणि म्हणून संत हे देवाचे या विश्वातील सर्वात प्रिय आहेत. का? तर संत देवाला आनंदी करतात. संत निरंतर नाम घेतात, निरंतर हरिनाम घेतात. संत स्वतः तर आनंदी होतात आणि तितकंच आनंदी देवाला करतात. आणि म्हणून संत ही विश्वातील देवाची सर्वात आवडती वस्तू आहे, सर्वात आवडती वस्तू आहे. संत देवाला सारखा आनंदी करतो. आणि अशा संतापाशी देव नित्य उभा असतो. देव नित्य उभा असतो. देव आपल्या नामापाशी नित्य उभा आहे. आणि तेच तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे होय भावेची संतोषी, वसे नामापाशी आपुल्या. देव आपल्या नामाजवळ उभा असतो. देव तुमच्या सानिध्यात असतो. तुम्ही गाडी चालवतायत, गाडीमध्ये तुकोबारा म्हणतात की मार्गी चालता मुखी नामवानी, असे चक्रपाणी मागे पुढे. तुम्ही गाडीमध्ये गाडी चालवतायत, प्रवास करतायत, सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणा. हा विठ्ठल हा चक्रपाणी कृष्ण तुमच्या गाडीच्या मागं पुढे फिरतो, पळतो, तुम्हाला अपघातातून वागवतो. मार्गी चालता मुखी नामवानी, असे चक्रपाणी मागे पुढे. देव आपल्या नामापाशी तिष्ठत उभा आहे. त्याचं नाम घ्या, तो बाजूला उभा आहे काठी घेऊन. संत देवाचं सारखं नाव घेतात, देव संताच्या बाजूला उभा आहे. तुम्ही देवाचं सारखं नाव घ्या, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ.
तुमच्याजवळ लक्ष्मी वल्लभ सारखा उभा असेल. देवाचं नाव घ्या. तुका म्हणे होय भावेची संतोषी वसे नामापाशी आपुल्या. आणि मग देवाने कायमचा पत्ता दिलाय की तुम्ही भावयुक्त माझं नामस्मरण घ्या. त्या भावयुक्त नामस्मरणाजवळ मी सारखा उभा असेल. संत देवाचं भावयुक्त नामस्मरण करतात. देव संतापाशी सारखा उभा आहे. आणि संत देवाच्या अतिप्रिय आहेत का? तर देवाचं नाव घेऊन संत तर सुखी होतोच, पण देवालाही सुखी करतो. आणि म्हणून संत देवाचे विश्वातील सर्वात प्रिय असतात. आपणही देवाचे प्रिय बनाल. देवाचं नित्य नाम घ्या, पण ते भावानं घ्या. भावानं घ्या म्हणजे वैराग्य धारण करून घ्या. वैराग्य धारण करून घ्या. भावही दोन प्रकारचा, शुद्ध आणि अशुद्ध. संसार आवडतो आणि देवही आवडतो, हा अशुद्ध भाव आहे. संसार अजिबात आवडत नाही, देवच आवडतो, हा शुद्ध भाव आहे. आणि अशा शुद्ध भावानं देवाचं नाव घ्या. देव संतुष्ट होतो, तुमच्या घरचा पाहुणा होतो. आम्ही भावाचे पाहुणे बोलत या. तुका म्हणे भाव जवळी धरून यानी देव. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मुक्ताबाई. आणि म्हणून विरक्ती धारण करून अर्थात अति आवडीनं देवाचं नामस्मरण करा. हाच भाव असतो आणि या भावानं देव संतुष्ट होतो. आणि भावयुक्त अंतकरणानं देवाचं नाव घेतलं तर देव त्या नामापाशी आणि नामधारकापाशी 24 तास उभा असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे होय भावेची संतोषी वसे नामापाशी आपुलिया. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतात की सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदाभेद काम निवारोनी. मी बोलून गेलो की ज्ञानोबारायांनी देवाची सेवा काय भक्ती काय आम्हाला सांगितलंय. माऊली बोलले की स्वामीचे मनभावा न चुकीचे हेची परमसेवा एरतो पांडवा वाणिज्य करणे. ज्याची आम्ही भक्ती करतो त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं ही सेवा असते, भक्ती असते. मग देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची सेवा आहे, भक्ती आहे. मग देवाची इच्छा काय आहे? तर देवानं 3 इच्छा प्रगट केल्यात गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ही देवाची पहिली इच्छा. देवाची दुसरी इच्छा नित्य रामकृष्ण हरी नामाचा जाप करा, दुसरी इच्छा. आणि तिसरी इच्छा जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. ही देवाची तिसरी इच्छा आहे. आणि हीच गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात की सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदाभेद काम निवारोनी. तुम्ही देवाची सेवा करा म्हणजे काय करा? आवडीने देवाचं नाम उच्चारण करा, आवडीनं देवाचं नाव घ्या. तर आवड म्हणजे वैराग्य. आपण पाहिलं, आवड म्हणजे वैराग्य. अर्थात संसारावरचं प्रेम कमी करा आणि हे प्रेम देवाला द्या. संसारावरचं प्रेम कमी करा आणि हे प्रेम देवाला द्या. अर्थात वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण करा. यालाच आवडी उच्चारावे नाम म्हणतात. आवड म्हणजेच वैराग्य. आवडीने देवाचं नाव घ्या म्हणजेच वैराग्य धारण करून देवाचं नाव घ्या. एक गोष्ट. आणि जगत परमात्मा स्वरूप पहा, ही दुसरी गोष्ट. देवाची सेवा म्हणजे तुकोबाराय काय बोलतात की आवडीने अर्थात वैराग्य धारण करून देवाचं निरंतर नाम घ्या आणि जगत परमात्मा स्वरूप पहा. जग हाच देव, जगाने देव यांचे तुकडे करू नका. जग हाच देव असं समजा. अर्थात आवडीने अर्थात वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण करा आणि जगत परमात्मा स्वरूप पहा. असं वागणं हीच देवाची सेवा आहे, हीच देवाची भक्ती आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदाभेद काम निवारोनी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.